आणि जे ऑपरेशन सिंदूर भारताने राबवलं, पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी, ते ऑपरेशन सिंदूर नेमकं काय आहे ते आपण पाहूया। आणि त्याआधी शिंदे बोलतायत, देशभरात उमटल्या होत्या आणि याचा बदला घेतला पाहिजे। ईट का जवाब पत्थर से, खून का बदला खून से, ही प्रत्येकाच्या देशवासियाच्या मनातली इच्छा होती। आणि खऱ्या अर्थाने ईट का जवाब पत्थर से नाही तर गोली का जवाब मिसाईल से आज दिलेला आहे। आणि म्हणून या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी जी हिंमत दाखवली आहे, यामुळे पाकिस्तान पुन्हा भारताकडे डोळे वटारून बघण्याची हिंमत करणार नाही। मुंहतोड जवाब त्यांना दिलेला आहे। आणि त्यांनी या ठिकाणी मी हे म्हणेन, उन्होंने चुन चुन के मारा था, भारत उन्हें ढूंढ ढूंढ कर मारेगा और हमारे जो पर्यटक है उनका बलिदान व्यर्थ न जाने देगा। असं एक आज जे काही जशास तसं उत्तर आपल्या देशातल्या जवानांनी दिलेलं आहे। आणि म्हणून मी पुन्हा एकदा भारतीय जवानांना आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो। पाकिस्तानाचा जो भाग पंजाब प्रांत होता, जिथे सगळ्यात जास्त दहशतवादी अनेक वर्षांपासून सक्रिय राहत होते, तिथेच कुठेतरी सगळे हल्ले करून मुळावर घालवले। याच्यामध्ये 26/11चे दहशतवादी हल्लेखोर देखील ट्रेनिंग घेतलेले लोक होते। आणि म्हणून अशी माहिती आहे, 9 जे तळ उद्ध्वस्त केलेले आहे ट्रेनिंग सेंटर, याच्यामध्ये प्रमुख लष्कर-ए-तोयबा असेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ही प्रतिक्रिया होती। आता